श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 9वा समास 7वा विकल्प निरसन। श्रीराम आधी स्थूळ आहे एक, तरी पण अंतकरण पंचक, जाणते पणाचा विवेक स्थूळा करिता, तैसेची ब्रह्मांडे विण काही, मूळ मायेसी जाणीव नाही, स्थूळाच्या आधारे सर्व ही कार्य चाले, ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहेल अंतकरण, ऐसा श्रोते केला प्रश्न, याचे उत्तर ऐका। कोण जन्मास घालिते आणि मागुता कोण जन्म घेते, हे प्रत्यया कैसे येते कोण्या प्रकारे, ब्रह्मा जन्मास घालितो विष्णू प्रतिपाळ करीतो, रुद्र अवघे संहारितो ऐसे बोलते, तरी हे प्रवृत्तीचे बोलणे प्रत्ययास आणि उणे, प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणे होणार नाही। पुंडलिक वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव। अनंत विभूषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरण कमलांना भावपूर्ण वंदन करून संत संघासाठी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्वच गुरुबंधू आणि गुरुभगिनींना सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। आपण मागील समासामध्ये गुणरूप निरूपण याविषयी ऐकलं। या समासामध्ये आज विकल्प निरसन दासबोध ग्रंथातील दशक 9 समास 7 यामध्ये विकल्प निरसन याविषयी समर्थांनी सांगितलेले आहे। प्रत्येक वस्तूला, विश्वातल्या प्रत्येक वस्तूला 2 अंग असतात, एक अंतरंग आणि दुसरं बहिरंग। वस्तूचं आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ह्या विश्वामधली प्रत्येक वस्तू ही नामारूपानं नटलेली आहे। मग वस्तूचं जे रूप असतं हे त्याचं बहिरंग स्वरूप असतं आणि ते आपणाला स्पष्टपणाने दिसतं। समजा आपण वाघ म्हटलं की आपल्याला वाघाची प्रतिकृती किंवा आपला वाघ आपल्या डोळ्यासमोर दिसत असतो, हे त्याचं बहिरंग रूप आहे। त्याचप्रमाणे वस्तूचं जे अंतरंग रूप असतं हे म्हणजे नाम, हे नाम सूक्ष्म असतं आणि ते आपल्याला डोळ्याला दिसत नाही। आणि ह्या अंतरंग आणि बहिरंग यांच्यापैकी जे अंतरंग असतं हे अंतरंग सूक्ष्म असतं आणि ते श्रेष्ठ असतं। आणि म्हणून ह्या समासामध्ये पहिला प्रश्न श्रोतांना पडलेला आहे की आधी स्थूल निर्माण होतं की सूक्ष्म निर्माण होतं। या प्रश्नाचं उत्तर देताना समर्थ सांगतात की पहिल्यांदा सूक्ष्म निर्माण होतं आणि त्याच्यानंतर स्थूलाची निर्मिती होते। असं सांगून समर्थांनी जे आपल्या मनामध्ये म्हणजे श्रोत्यांच्या आपल्यासारखे जे अज्ञानी जीव आहेत यांच्यामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे, विकल्प आला आहे की बाबा जन्म आणि मृत्यू किंवा जो पुनर्जन्म आहे ह्या पुनर्जन्मासंबंधीचा एक विकल्प त्यांच्या मनात आला आहे की खरोखरच पुनर्जन्म आहे का, असल्यास तो कोणाला आहे,
आणि मग याच्यातून सुटण्याचा मार्ग कोणता? आता हे सांगत असताना ज्यावेळेला त्यांच्या मनात विकल्प आला त्यावेळेला त्यांची अवस्था कशी असते? सर्वसामान्य लोकांना माणूस म्हटलं की तर काय दिसतं? तर ते पंचतत्वांपासून निर्माण झालेला त्याचा देह आणि त्याच्यामध्ये असणारं ते अंतःकरण. आता ज्यावेळेला माणसाचा मृत्यू होत असतो त्यावेळेला त्याचा देह दहन केला. प्रत्येकजण आपापल्या धर्मशास्त्रानुसार त्याचं काय करतात तर पंचतत्वांमध्ये त्याचं विलीन केलं जातं. मग ज्यावेळेला देह दहन केला जातो त्यावेळेला त्याचं पाठीमागे काहीच अवशेष राहत नाहीत. आणि मग अशा ह्या अज्ञानी जीवाला वाटतं की जर ह्याचं पाठीमागं काही शिल्लकच राहिलेलं नाही तर त्याला पुन्हा जन्म नसावा, हा त्यांचा तर्क असतो. पण त्याच देहामध्ये अंतःकरण असतं आणि हे अंतःकरण जाणीवमय असतं. हे आपण पाठीमागच्या समासामध्ये पाहिलेलं आहे. हे अंतःकरण जे आहे हे अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांनी मिळून होत असतं. त्याच्यामध्ये कल्पना, भावना, वासना, मोह, माया, मत्सर, ईर्ष्या ह्या ज्या असतात ह्या वृत्ती आढळत असतात. मग जोपर्यंत माणूस जिवंत असतो, शुद्धीवर असतो, तोपर्यंत त्याची ही जाणीव सतेज असते. परंतु तो ज्या वेळेला त्याची शुद्ध हरपते त्यावेळेला त्याची ही जाणीव लोप पावते. बघा काही काही वेळेला माणूस कोमामध्ये जात असतो, त्याचं शरीर सगळं जिवंत असतं परंतु त्याची जी जाणीव असते ती जाणीव लोप पावलेली असते आणि त्यामुळे त्याला भोवताली काय घडतंय हे समजत नाही. आणि ही जाणीव जी आहे ही जाणीव पूर्णपणे लोप पावणं किंवा नाहीशं होणं ह्यालाच मरण असं म्हटलं जातं. आता ह्या मरणानंतर ह्या अंतःकरणाचं काय होतं ह्या अज्ञानीबद्ध जीवाला काही सांगता येत नाही. आणि म्हणून समर्थ अगदी ठामपणाने सांगतात की हा सगळा निव्वळ काय तर वितंडवाद आहे. मग हे जे अंतःकरण असतं ह्या जाणीवेचं पुढे काय होत असतं तर ते सांगत असताना समर्थ म्हणतात की ही जी जाणीव आहे ही जाणीव आपणाला काय करते तर पुनर्जन्मासाठीचं हे करत असते. तर ही जी जाणीव संपूर्णपणे लोपल्यानंतर माणूस मृत्यू पावत असतो. आता मृत्यूनंतर त्याचं काय होतं हे सांगताना समर्थ सांगतात की ज्या वेळेला आपण सत्य हे आहे की जोपर्यंत माणसाला मुक्ती मिळत नाही, म्हणजे मुक्ती केव्हा मिळत असते तर आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याला ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून सुटता येत नाही. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा, राजा असो की रंक यम सोडीना त्याला. आता यातून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर मी खाली सांगितलंय, ध्यानी घे जरा अरे काळाचे चुकविण्या फेरे, नरेंद्र म्हणे आता जा रे ठोकव आता संतांची दारे. त्या संतांवर विश्वास ठेवा, त्यांच्या संत संघाला जा आणि मनामध्ये जो विक्षेप निर्माण झालेला आहे, शंका कुशंकांचं जे जाळं निर्माण झालेलं आहे की आपल्याला पुनर्जन्म आहे का. मागच्या संत संघामध्ये आपण पाहिलंय ऐकलंय अनुमान काढा म्हणून सांगितलं होतं. म्हणजे तुम्ही अनुभव आणि त्याची प्रचिती या दोघांवर काय करा तुम्ही अनुमान काढा म्हणून रामदास स्वामींनी सांगितलं. तेव्हा पुनर्जन्म आहे किंवा नाही याचं अनुमान स्वतः तुम्ही काढलं की तुमचा ठाम विश्वास निर्माण होईल. तो काढायला तुम्ही असमर्थ असाल तर मी सांगितलं ठोकवा तर संतांची दारे, जा संतांकडे आणि त्यांना विचारा की खरंच मला पुनर्जन्म आहे का. ताईने मगाशी सांगितलं गौराताईने की आपल्याला स्थूल, सूक्ष्म, करण आणि महाकरण या 4 देहांच्या मध्ये आमचं अंतःकरण वास करतं. त्या अंतःकरणावर मी बोध करताना सांगितलं अंतःकरण सागरी जीवन ही लाट दुःखरूपी देईल मार फटाफट. या अंतःकरणामुळे जाणीव निर्माण होते आणि मग दुःख जाणवायला लागतं. तर हे जे अंतःकरण आहे ह्याचा नाश नाही होत कारण ते कोशामध्ये आहे. साप कधी मरत नाही बघा. साप काय करतो आपली वरची त्वचा सोडतो, म्हणजे स्थूल देह जो आहे तो सोडतो आणि पुढच्या देहाला त्या दुसरा जो त्याचा देह आहे तो घेऊन जातो, वरची कात टाकली जाते. तसं माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होतं तर शरीराचा नाश होतो. पंचतत्वामध्ये सगळे नातेवाईक बोळवण करतात. नातेवाईकावरून बाप्पांची आठवण आली.
बाप्पा नेहमी या नातेवाईकांची व्याख्या अतिशय सुंदर करायचे. नाते काय म्हणतात बघा, ना ते जे आपले कोणीही नाही असे ते म्हणजे नाते. मी गमतीनं नेहमी सांगतो, नाती गोती जी नेहमी गोत्यात आणतात. कधी पण बघा, रस्त्यावरचा माणूस उपयोगी पडतो, पण नात्यातला माणूस गोत्यात आणतो. तुम्ही अगदी सुखद प्रसंगामध्ये आहात, तुमची अपेक्षा असते नात्या गोत्याच्या माणसाने जवळ यावं, नेमकं त्यावेळेला तुम्हाला ते गोत्यात आणणार म्हणजे आणणार. दुःखात तर आणणारच, पण आनंदामध्ये पण गोत्यात आणता. म्हणून ती नाती गोती शब्दप्रयोग फार छान आहेत बघा. आपल्याला अर्थ समजला पाहिजे त्याच्यातला. तुकोबारायांनी तेच सांगितलं की कोणी कुणाचं नाही बाबा या जगामध्ये, आणि म्हणून तू एकला आलेला आहेस. तो हा जन्म वाया घालवू नकोस. हे पंचमहाभूतांचा जो देह आहे, हा देह संपला म्हणजे तू संपलेला नाहीस. आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी ही 5 तत्व, त्या 5 तत्वांच्या हवाली आमचे नातेवाईक करून टाकतात आणि मुक्त होतात. झालं बाबा, संपलं, काम संपलं. अरे काय शेवटचा विधी किती मंत्राग्नी देऊन केलाय मी. बापाचं काय कमी नाही केलंय, तुपात जाळला म्हणजे तो स्वतःला कृतार्थ समजतो. त्याला कृतार्थ म्हणत नाही संत. संतांचं म्हणणं आहे की 42 पिढ्यांचा ज्यावेळी तुम्ही उद्धार कराल त्यावेळी बापाचा उद्धार होतो. असं काहीतरी कृत्य करा. तुकोबाराने सांगितलं, मला पुत्र द्या ऐसा गुंडा. गुंडगिरी करणारा नव्हे, असा पुत्र द्या की त्याचा त्रिलोकी झेंडा, की जो जन्म मृत्यूच्या पलीकडे जाईल तोच झेंडा लावू शकतो. तोच खऱ्या अर्थानं अजरामर आहे. नाहीतर हा देह जो आहे तो हा देह कवटाळून तो परत जन्माला परत मरेल. परत त्याचे जे कोण नातेवाईक असतील ते विधी करतील, म्हणजे तो संपला नाही. आत्मा हा शाश्वत आहे. गजानन महाराजांनी पटवून दिलं होतं गोसाव्याला. ब्रह्मगिरी गोसाव्यानं सांगितलं, नैनम छंदती हा श्लोक म्हणून त्यांनी काय सांगितलं की आत्म्याचा नाश होत नाही. तो फक्त बोलला, कृतीत काहीच नाही, कारण स्वानुभव नाही. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी सांगतात की हा जो मनामध्ये आक्षेप निर्माण झालेला आहे, मनामध्ये जे हा विक्षेप निर्माण झालेला आहे, मनामध्ये जे अज्ञान निर्माण झालं आहे की माझा परत जन्म होतो का, आणि त्यामुळे या अज्ञानापोटी आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी वाहत जाण्याची शक्यता आहे. म्हणून दृढ निश्चय करा, ठाम निश्चय तुमचा झाला पाहिजे की मला पुनर्जन्म आहे. त्यासाठी शास्त्रीय अनुमान काढा आणि त्या आधारे, नुसतं आध्यात्मिक नको तर वैज्ञानिक पण अनुमानाच्या आधारे सिद्ध झालेलं आहे की आत्मा अविनाशी आहे. निर्जीव वस्तूसुद्धा सचेतन झाली की प्रचंड कार्य करते. आणि त्याचं उदाहरण आपण सर्वांनी पाहिलेलं आहात की हल्ली मंगळ ग्रहावर एक यान सोडलं आपल्या भारतानं. भारतीय बनावटीचं यान एका प्रयत्नामध्ये गेलं, ज्यात 5-6 देश मंगळावर जे काय उतरलेले आहेत त्यातला एक आमचा देश आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालं. आम्हाला गौरव वाटला, अभिमान वाटला. आम्ही केलं म्हणून आम्हाला त्याचा स्वाभिमान पण वाटला. पण त्याच्या मुळात आपण गेलं पाहिजे की त्या विधात्याची रचना कशी आहे बघा. ती निर्जीव वस्तू जी आहे, यान म्हणजे नेमकं काय, कुठलं तरी एखादं मेटल, कुठले तरी वेगळ्या प्रकारचे, एखादं म्हणण्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे धातू, ह्याच्यापासून ते तयार केलेलं आहे. आता धातू हा निर्जीवच आहे ना. तुम्ही गळ्यात घातलेलं जे सोनं आहे ते सजीव आहे का? तुमच्या अंगावर असणारे दागदागिने सजीव आहेत का? नाही. मग असा निर्जीव धातू त्या परमेश्वरानं जी काही सृष्टी निर्माण केले आणि त्याच्यामध्ये काही गूढ रहस्य ठेवलेली आहे, त्यातलं एक रहस्य आहे चेतन. ती चेतना निर्माण झाली
की ते लोखंड किंवा ते पित्तळ किंवा ते सोनं किंवा ते तांबंसुद्धा किंवा ती चांदीसुद्धा म्हणजे थोडक्यात निर्जीव वस्तूसुद्धा सजीवाला अचंबित करेल एवढं मोठं कार्य करते. आता मंगळावरून फोटोग्राफी येऊ लागले ना, तिथे कोण सजीव माणूस आहे का? त्या यंत्रामार्फत, त्या कॅमेरामार्फत, त्या दुर्बिणींमार्फत किंवा तिथे जे काही बसवलेले माध्यम आहे त्या माध्यमातर्फे तिथले मंगळाचे फोटो खाली येऊ लागलेले आहेत. किती अंतरावर आहे? प्रचंड अंतरावर आहे. ते पोचायलाच म्हणे काहीतरी 1.5 वर्ष लागलं आणि काही हजारो किलोमीटर सेकंदाला ते जात होतं. एवढा स्पीड असताना सुद्धा ते पोचायला 1.5 वर्ष लागतं. इतक्या अंतरावरच्या गोष्टी ते इथे आपल्याला दाखवू शकलं. हे कशामुळे? तर सचेतनमुळे. त्या आत्मा हा सचेतन आहे, त्याला रंग नाही आहे, आत्म्याला रूप नाही आहे, आत्म्याला आकार नाही आहे, आत्मा निराकार आहे, परंतु सचेतन आहे. वायू जशा प्रकारे सचेतन आहे, दिसत नाही, त्याची जाणीव होते, तशा प्रकारे आत्मा आहे आणि तो पंचवायूंचं मिश्रण आहे. जशा प्रकारे विज्ञानानं सांगितलं H2O म्हणजे पाणी, म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र आला तरच पाणी तयार होतं. तशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये सुद्धा 5 वायूंचं मिश्रण आहे. त्याचं अध्यात्मशास्त्राने नाव ठेवलं आहे अपान, व्यान, समान, उदान आणि प्राण. हे 5 वायू त्या भगवंतानं असं काहीतरी त्याचं मिश्रण तयार केलेलं आहे. त्या मिश्रणामुळे त्या वायूंमध्ये एक चेतना निर्माण होते. शास्त्रज्ञ असं काहीतरी ते करतात की ते निर्जीव वस्तू फोटो काढते. ती निर्जीव लेन्स बरोबर डोळ्यासारखं काम करते. कॅमेऱ्यामध्ये काय असतं? काचच असते ना, ती काच बघते आणि त्याची फोटोग्राफी उचलते. बरोबर जे आपल्या डोळ्यामध्ये दिसतं तशा प्रकारे ते काचेला दिसतं. काचेला दिसल्यानंतर ती आतमध्ये अशी यंत्रणा असते, निर्जीव वस्तूमध्ये केलेली यंत्रणा असते, ती बरोबर पकडते आणि खाली पाठवून देते. म्हणजे जे आपण आपल्या सजीव डोळ्यांनी पाहतो ते निर्जीव वस्तू कॅमेऱ्याच्या माध्यमातून, दुर्बिणीच्या माध्यमातून आपल्याला त्याची फोटोग्राफी घेते आणि खाली पाठवते. तर असे सचेतन कोण आहे? तर आत्मा आहे, परमात्मा आहे. त्याचा नाश कधीही होत नाही, म्हणून तो चिरंजीव आहे. आणि म्हणून तो आत्मा जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत कधीही नाश होत नाही. तर सप्तलोकाची दिंडी जरूर करतो. गायत्री मंत्रामध्ये सप्तलोक सांगितलेले आहेत. भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक असे 7 लोक आहेत. हा आत्मा जसं जसं कर्म करणार तसं त्या कर्माच्या फळाप्रमाणे, पुण्यकर्माप्रमाणे, पुण्य केलं तर ऊर्ध्व गतीकडे जातो, म्हणजे काय? वरती जातो. आणि कर्म वाईट असेल, नीच असेल तर तो त्या शब्दातच आहे बघा, कर्म नीच असेल तर तो कुठे जाणार? खाली जाणार. त्याला आपण नरक म्हणतो. अज्ञानाकडे जाणार. ते आपण मृत्यूलोकात आहोत. ह्या मृत्यूलोकातून वर 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 जात असतो कर्माप्रमाणे. काही जण तर या पिशाच्या लोकामध्ये हजारो वर्ष अडकून पडलेले असतात. म्हणून आपण ते म्हाळ घालतो, म्हणून आपण क्रियाकर्म करतो आणि त्याची परिवलन कक्षा एकदा बदलू दे आणि ऊर्ध्व गतीकडे जाऊ दे. यानं आपण आपल्या पृथ्वीवरून ज्यावेळी सोडतो ते असंच करतो. पृथ्वीची परिवलन कक्षा जी आहे ती भेदून तो दुसऱ्या ग्रहाकडे गेला पाहिजे. तो कक्षेत पुन्हा येता कामा नये. म्हणून सोडताना फार अभ्यासपूर्वक ते सोडलं जातं यान. आणि दुसऱ्या ग्रहावर ज्यावेळी जाणार आहे त्यावेळी त्या परिवलन कक्षेमध्ये त्यानं प्रवेश केला तरच त्या ग्रहावर ते यान उतरणार, नाहीतर ते भलत्याच ग्रहाकडे निघून जाईल.
आपल्या शास्त्रामध्ये तेच केलेलं आहे की 12 दिवस त्याच्यासाठीच असतात की ते शरीर नाश पावलेलं आहे आणि आत्मा पिशाच्च्या लोकांमध्ये असा फिरतोय, त्याला योग्य प्रकारचा स्पीड देऊया, इंधन घालून योग्य प्रकारचा स्पीड देऊया की जेणेकरून ते स्वर्ग लोकाकडे जाईल. म्हणून 12 दिवसाची विधी. त्या तो परत वासनामय देहानं इथे अडकता कामा नये म्हणून त्या शरीराचा नाश करा, नाही तर परत तो आत्मा त्या शरीरामध्ये प्रवेश करेल. म्हणून हिंदू धर्मामध्ये मृत आईवडिलांचे फोटोंची पूजा करायची नसते. फोटो जरूर ठेवायचे घरामध्ये, परंतु त्यांची पूजा करायची नसते. जर आईवडिलांना स्वर्गवास प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर त्यांचा आत्मा त्या फोटोमध्ये येता कामा नये. म्हणून आठवण म्हणून, त्यांच्या स्मृती म्हणून जरूर घरामध्ये फोटो ठेवा, पण त्याची पूजा केली तर ते मुक्त नाही होणार, तो आत्मा त्या फोटोमध्ये अडकून पडेल. म्हणून समाध्या बांधायच्या नसतात. त्या समाध्या संतांच्या बांधायच्या असतात, कारण संत हे आपल्यासाठी एक देवदूताचं काम करत असतात. म्हणून ते वारंवार तिथेच राहिले पाहिजेत. त्यांचा बोध सर्व लोकांना वारंवार मिळाला पाहिजे. म्हणून त्यांना समाधीमध्ये काय करतो आपण अडकवून ठेवतो की जेणेकरून तुम्ही आता देहानं नसलात तरीसुद्धा आत्म्यानं तुम्ही इथेच राहा आणि आम्हा सर्व आबालवृद्धांचा उद्धार करा. म्हणून त्यांची ती समाधी. तेव्हा श्रोत्यांच्या समर्थ रामदास स्वामी सांगतात की श्रोत्यांच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला की आम्हाला पुनर्जन्म आहे का. जर वायू नाश पावणार नसेल तर आत्मा नाश कसा पावेल. जर वायू ही ऊर्जा आहे, विज्ञान सांगतं ऊर्जा नष्ट कधीच होत नाही, ऊर्जा रूपांतरित होते, ऊर्जेचा फॉर्म बदलतो, ऊर्जा वेगळ्या रूपात प्रकट होते, पण ऊर्जाच असते. आणि तेच गीतेमध्ये भगवान कृष्णाने पण सांगितलेलं आहे. तेच साधू संत आपल्याला सांगतात की माझा नाश होत नाही, मी कुठेही गेलो नाही, मी इथेच आहे. याचा अर्थ काय? अरे गेलंय ते शरीर गेलंय बाबा, मी संपूर्ण चराचरामध्ये आहे. तेव्हा आपण चांगलं कर्म केलं नाही तर आपल्याला नीच योनीमध्ये जावं लागेल. आणि जर आपल्याला चांगलं कर्म करून इथं मोक्ष मिळवता आला तर आपल्याला पुनर्जन्म नाही. पण मोक्ष म्हणजे कसला मोक्ष मिळवायचा आहे? अज्ञान आपलं आहे की हा देह माझा आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, हे अज्ञान आहे. आणि म्हणून मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की मी पुनर्जन्मित होतो का, मला पुनर्जन्म मिळतो का. तर त्याचं उत्तर समर्थ, कारण आता शॉर्टकटमध्ये बोललं पाहिजे, आपल्याकडे 1च मिनिट आहे. समर्थ रामदास स्वामी सांगतात की हो पुनर्जन्म आहे. आणि हे आपल्या हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानानं मान्य केलेलं आहे की आपल्याला पुनर्जन्म आहे. आपण परत जन्म घेतो, परत जन्म घेतो. जयदेव हे व्यासांचा अवतार आहे, नामदेव महाराज हा सुद्धा अवतार आहे, ज्ञानेश्वर महाराज हे सुद्धा अवतार आहेत. आपल्या नवनाथ ग्रंथामध्ये सांगितलं आहे कवी, हरी, अंतरिक्ष, ही सगळी मंडळी परत जन्माला आली. म्हणजे काय की पुनर्जन्म घेऊन आलेत ईश कार्यासाठी. ते आपल्याला पुनर्जन्म 100% हा पुनर्जन्म आपला टळायला पाहिजे असेल आणि ही 84 लक्ष योनीची दिंडी थांबायला पाहिजे असेल तर निखळ आत्मज्ञान मिळवल्याशिवाय, अपरोक्ष ज्ञान मिळवल्याशिवाय या जीवाची सुटका नाही. आणि मला वाटतं यासाठी परमेश्वरानं हा देह म्हणजे संधी दिलेली आहे. साधायची की नाही साधायची तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. ते सांगण्यासाठी आमच्यासारखे संत देवानं पाठवलेले आहेत. आणि ते गिडगिड हलवून सांगतात, जागा हो मानवा येऊन टेपली वेळ, क्रूर होऊन येतोय आपला काळ. त्या काळाच्या भक्ष्यामध्ये काळाचं भक्ष्य आपण बनायला नको असू तर आपण काय केलं पाहिजे, मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करून आपल्या जन्माचं सोयीत साधलं पाहिजे. श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की
की जय. श्री गुरु